नमस्कार. आज आपण आलो आहोत तासगाव तालुक्यातील मणिराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये. मणिराजुरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत 2 पंचायत समिती गण आहेत. त्याच्यामध्ये एक पहिला पंचायत समिती गण आहे तो मणिराजुरी पंचायत समिती गण आणि दुसरा आहे तो सावर्डे पंचायत समिती गण. सावर्डे पंचायत समिती गणाअंतर्गत निवडणुकीचं वारा सध्या जोरदार सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार साक्षी रोहित कलडोणे या आज आपल्याला सावर्डे पंचायत समिती गणामध्ये आपण आल्यानंतर भेटलेल्या आहेत. एकूण प्रचारादरम्यान त्यांचे नेमके काय अनुभव आहेत आणि ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई नमस्ते. नमस्ते. मी सौ साक्षी रोहित कलडोनी, मणिराजुरी. माननीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सावर्डे गणातून पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. या पंचायत समिती गणाचं आत्ताचं आरक्षण नेमकं काय आहे? ओबीसी महिला. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटासाठी हा पंचायत समिती गण आरक्षित आहे. ही उमेदवारी मिळत असताना आपल्याला आपण कोणत्या पार्टीकडून नेमके लढताय आणि ही ही उमेदवारी आपल्याला कोणाकडून मिळाली? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून ही निवडणूक लढवत आहे. स्वर्गीय आर.आर. यांची पार्टी आहे. माजी आमदार सुमनवहिनी पाटील आणि आताचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक मी लढवत आहे. नक्कीच. आता एकूण मतदारसंघाची रचना बघितली तर कोणकोणत्या गावांचा या तुमच्या पंचायत समिती गणामध्ये समावेश आहे? सावर्डे, मणिराजुरी प्रभाग 1, खुसगाव, डोरली, वाघापूर, अ, कौलगे या गावातून हे निवडणूक चालू आहे. नक्कीच. आता आपली यापूर्वीची पार्श्वभूमी कशी आहे, की राजकारणाचा आपला तसा काही संबंध होता का? किंवा आपण पहिल्यांदाच इथं आलात किंवा काय आपल्या शिक्षणाच्या बाबतीत काय आपण याबाबत सांगाल? राजकारणाचा तसा माझा काही संबंधच नाही. माझे सासरे सरपंच होते. माझे पती रोहित कलडोणे हे रोहितदादांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे प्रयत्न करतात. त्या सगळ्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात ते. त्यांचे नेतृत्व चांगलेच आहे. मी पहिल्यांदाच आहे. मला पहिलीच संधी भेटलेली आहे लेडीज म्हणून. मी या संधीचा पुरेपूर उपयोग करेन. एकूण आपण ह्या मतदारसंघाचा दौरा आता पूर्ण केला असेलच. ह्या गावामध्ये भेटल्यानंतर लोक आपल्याशी संवाद साधतायत. लोक नेमके कोणत्या प्रश्नासंदर्भात आपल्याशी बोलतायत किंवा काय सांगतायत लोक आपल्याला? लोक आता जास्त करून त्यांना रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आहेत, महिलांच्या आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत. दिव्यांगत मुलांचे त्यांचेही प्रॉब्लेम आहेत. ते आपण रोहितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न करायचाच आहे. शेतीविषयक पाणी पुरवठा, वीज पुरवठा याही समस्या आहेत. तो आपण रोहितदादा व सुमनवहिनी यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचा प्रयत्न करूया आणि तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. शेतीच्या बाबतीमध्ये जर आपण ह्या परिसरात फिरलो तर मुख्य पीक आपल्याला ह्या परिसरात द्राक्ष आणि बेदाणा दिसतंय किंवा ऊस दिसतोय. या संदर्भात लोक काय बोलतायत का आपल्याशी? द्राक्ष कोरोनापासून द्राक्ष, ऊस या पिकाची खूपच नासधूक चालू आहे. पाणी पुरवठा कमी होत आहे. दर नाहीयेत. ते आपण रोहितदादांच्या आणि सुमनवहिनीच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न. आपल्याला काय वाटतंय पंचायत समिती गणामध्ये एखादा उमेदवार उभा राहतो, तो नेमका कशा पद्धतीने त्यानं काम करावं किंवा लोकांचे प्रश्न तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करेल? मी आहे पंचायत समिती उमेदवार. मी निवडून आले की सगळ्यांचे समस्या ऐकून घेईन. रोहितदादांना काही आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी पोहोचता येणार नाही. पण त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, जिल्हा परिषद हे उमेदवार आहेत. ते त्यांच्या समस्या ज्या त्या ठिकाणी जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करतील व आम्ही ते सक्षमपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन. निवडणूक रिंगणामध्ये आपण उभे आहात. एकूण मतदारसंघाचा दौरा पण केलेला आहे. नेमकं कोणतं विजन घेऊन आपण या निवडणूक रिंगणात उभे आहात किंवा लोकांना आपण कशा पद्धतीने सामोरे जात आहात? या मतदारसंघातील लोकांच्या मी समस्या जाणून घेत आहे. त्यांचे शिक्षण, वीज पुरवठा, पाणी पुरवठा. त्यांचे रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. कोण म्हणतं पाणी नाहीये, कोण म्हणतं रोड व्यवस्थित करून द्या, कोण म्हणतं आमच्या शिक्षणाच्या समस्या आहेत आणि कोण म्हणतं आम्हाला रोजगार द्या. ते रोजगार आम्ही रोहितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. रोहितदादांच्या नेतृत्वाखाली जी मला संधी मिळाली आहे व ह्या मतदारसंघातील लोकांनी जे मला मतं टाकणार आहेत, त्या प्रत्येक मताचा मी आदर करेन व त्यांचे समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन. या निमित्तानं आपण मतदारांना काय आवाहन कराल? एक सुशिक्षित, स्वच्छ, एज्युकेटेड असा उमेदवार हवा,
जे त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या मतांना मान दिला पाहिजे, असा उमेदवार असला पाहिजे आणि त्यांचे एकही मत तो उमेदवार वाया जाऊ देणार नाही याचा आदर केला पाहिजे. हे असा उमेदवार हवा. नक्कीच. या होत्या साक्षी रोहित कलडोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सावर्डे पंचायत समिती गणातील उमेदवार. राजुरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत सावर्डे पंचायत समिती गणातील उमेदवार साक्षी कलडोणे यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या प्रचारादरम्यान आपण कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत फिरत आहात. काय सांगाल त्यांच्याबद्दल किंवा एकूण मतदारसंघाच्या आढावाबद्दल तुम्ही काय बोलाल? त्या आमच्याबद्दल सर्व काही विचारतात. आम्ही आमच्या समस्या त्यांना सांगितल्यात. त्या आमच्या समस्यांवरती नक्कीच उपाय काढू बोलल्या आहेत. आम्हाला शिक्षणासाठी समस्या आहेत, म्हणजे रस्ते वगैरे नीट नाही आहेत, थोडं पाणी पुरवठा नीट नाही आहे. तर पावसाळ्यात वगैरे जाता येत नाही, रस्ते खराब वगैरे होतात. मग थोडं शाळेला जाताना लेट वगैरे होतो. तर या सगळ्या समस्यांवरती त्या उपाय काढतो बोलल्या आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या सगळ्यांवरती उपाय काढतील आणि आम्ही त्यांना मत देऊन हक्काने विजयी करू. नक्कीच. साक्षीताईंच्याबद्दल काय सांगाल? कशा आहेत त्या उमेदवार म्हणून? त्या खूपच चांगल्या स्वभावाच्या आहेत. म्हणजे की असं आल्यात आणि त्या आमच्याबद्दल सर्व काही त्यांनी चौकशी केली की कोणतीही समस्या असू त्या सगळ्याबद्दल त्या आमच्याशी विचारले आम्हाला त्यांनी. आणि असं काही अनोळखी व्यक्ती म्हणून काही बोलल्या नाहीत. असं हक्काच्या घरच्या असल्यासारखं त्या सगळं काही विचारतात आम्हाला. तर त्यांच्याकडे बघता आम्हाला असं वाटतं की त्या आम्हाला नक्कीच मदत करतील व त्या हक्काच्या आहेत आमच्यासाठी. नक्कीच. साक्षीताईंच्या आणि या एकूण जिल्हा परिषद गटातल्या सतीश उर्फ बंडू पवार यांच्या विजयाबद्दल आपण काय सांगाल? काय वाटतं त्यांच्या विजयाबद्दल आश्वासक? तर त्यांना असं आम्ही बघितल्यानंतर असं वाटतं की त्या नक्कीच विजयी होतील. कारण सगळ्यांची त्या चौकशी वगैरे करतायत. गावकरी वगैरे सगळे स्वतःच्या समस्या त्यांना सांगतायत आपल्या आणि त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया ही खूप चांगली आहे की त्या नक्कीच आम्हाला मदत करतील. तर असं सगळं काही बघता असं वाटतं की त्या नक्कीच विजयी होतील. नक्कीच. या होत्या साक्षी कलडोणे यांच्या युवा कार्यकर्त्या. त्यांनी आपल्या मनोगतात असं व्यक्त केलं की सतीश उर्फ बंडू पवार आणि त्यांच्या पंचायत समिती गणातल्या उमेदवार साक्षीताई यांना निश्चित भरघोस मतांनी निवडून येतील असं त्यांनी मत व्यक्त केलं. महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी धन्यवाद. सर्व मतदारसंघातील बंधू आणि भगिनींना सांगू इच्छिते की ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा. नमस्ते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.